हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही गावाला आलो आहे आणि आम्ही चाललो आहे सकाळी ब्रेकफास्टसाठी मिसळपाव खायला. इथला स्पेशल आहे. चला, आम्ही आता 10 वाजले आणि आम्ही चाललो आहे मिसळपाव खायला. हा व्हिडिओ काढून प्रसादला पाठवू. आम्ही चाललो आहे मिसळपाव खायला. माझ्या दोन्ही क्यूट पर्या बघा कशा मस्त रेडी होऊन चाललेल्या आहेत मिसळपाव खायला. माझी रिव पण चालतीये. मम्मी तिला सँडल तरी सरळ घाल ना गं मम्मी. तिथं बसल्यावर घाल ना आता. रिव रिया, हे रिया इकडे बघ, वर बघ. चल, आता आम्ही चाललो आहे. कालच आलो आहे आम्ही गावाला. मी कालचा ट्रॅव्हलचा जो व्लॉग आहे तो मी शूटच केला नाही. थांब, मी रिवला उचलूनच घेते. थांब रिव, ये बेटा. केला नाही कारण काल एवढं घाईघाईत मला या दोघींचं आवरलं. त्यानंतर निघालो आणि खूप घाई पण झाली आणि त्यानंतर प्रवासामध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये ह्या दोघींनी जरा त्रास दिला थोडासा. त्यामुळे मग ब्लॉग वगैरे शूट नाही करता आला मला काल. त्यामुळे म्हटलं की आज ब्लॉग शूट करूया. फायनली आम्ही आमच्या गावाला आलेलो आहे आणि जत्रेत वगैरे सुद्धा जाणार आहे. आमच्या गावाची स्पेशल मिसळ खायला आम्ही. आमच्या गावाची स्पेशल मिसळ आहे इथे, तर ती खाण्यासाठी मला डॅडी घेऊन आले. कारण मी लग्नानंतर 6 वर्षांनी लग्न झालं 4 वर्ष झाले, पण मी गावाला येऊन 6 वर्ष झाले. मी 6 वर्षांनी गावाला आली आहे. डायरेक्ट लग्न झाल्यावर 2 मुलींना घेऊन. सो चला, तर जातो मिसळपाव खायला. बाकीचा ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करेलच. काय हां, तुम्हाला कालच्यापेक्षा आज चांगली दिसेल. चल रे. ऊन खूप आहे गावाला. आणि काल आम्ही निघालो 8 वाजता. पोहोचलो आम्ही 2:30 वाजता. घरी पोहोचल्यावर सुद्धा मी ब्लॉग शूट करणार होते, पण म्हणलं शूट करण्याची म्हणजे मनस्थितीच नव्हती. एवढं दमलो होतो सगळेजण. त्यानंतर आल्यावर पण या दोघी काही घरात बसत नव्हत्या. सगळ्यांनी आराम केला, पण मला काय झोपायला मिळालं नाही या दोघींमुळे. लाडू स्पेशल आमच्या गावाचे लाडू. थांब पुढे नको. छान आहे. मी पोरींना आणले बाबा पाणी. मी पोरींना आणले गरम पाणी. मी लक्षात आलं, म्हणजे गरम पाणीच भरून घेते. टाकते. नाही मागं बसणार देऊ. आता आम्ही पटकन खातो.
आता आमचा मिसळपाव खाऊन झाले. इतका टेस्टी होता, मस्त होता, एकदम टेस्टी, छान होता, मस्त होता ते. आणि मी बॅगमधून टोपी बाहेर काढून ठेवली होती सानूची आणि ती बॅगवरच राहिली. घाईत निघालो. ठीक आहे, चला दिवसभर काय होतंय, कुठे जातोय, कसं एन्जॉय करतोय, सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा पुढे ब्लॉगमध्ये काय होतंय. उचलून घेतलं माझ्या रिवला. थोडंसं चालवते, थोडं उचलते, थोडं चालवते, थोडं उचलते. फेमस लाडू होता तो तिथला, खूप मस्त होता लाडू. घरी आलोय, आजी झोपली आहे. हे बघ, या अशा घरात बसत नाही दोघी पण, त्या बाहेर. अजिबात घरात बसतच नाही. रिव ये बेटा, ये. सांगू आपण घरात बॉल खेळूया याला घेऊन. ये पटकन, ये. आणि ते शूज काढ, एक शूज काढ. आणि हे बघा, इथे मी कॅप काढून ठेवलेली सानूसाठी आणि ती सोफ्यावरच ठेवली. आता काही ही कॅप मी घरी गेल्यावर घालू का? ही तर अशी उन्हातच फिरतीये नुसती. आणि ही हिच्या मागे फिरतीये, एका ठिकाणी बसतच नाही आहे. आता म्हणजे इतकं लक्ष ठेवावं लागते ना. मग अशी इथे बसलेली खाली रिया, आणि मी आंघोळ करत होते, इथून खाली पडली तर नाकाला लागलं आहे. हे बघ रिव, इकडे बघ. हे बघ, धर खाऊ. हे बघ, नाकाला लागलं. चल ये, शूज घाल, ठेवून ये तिथं. ते बघ तिथं ठेव शूज, तिथं काढ शूज. एक शूज काढ, एक शूज घालून नाही फिरायचं. एक शूज काढ लवकर. हा, लाईट गेली. झाली झोप सानू? आता रडायला लागली ती. आली आता रडायला ती. रिव झोप झाली? आता माझा आवाज ऐकते ना ती हळूहळू. ये इकडे, ये उठ, चल. याला विचार, तुझं नाव काय आहे? काय नाव तुझं? आता सांगितलं ना तुम्हाला नाव. सांग परत, सांग एकदा. तोंडातून बोट काढ. काय? रियांश विशाल जाधव. अरे वा, गुड बॉय. छान आहे बाबा. ते नाव छान आहे रे तुझं. हा का? नाही, माझा मोबाईल आहे हा. माझा मोबाईल आहे. अच्छा. नाही, हा पण माझा मोबाईल आहे. नाही, माझा मोबाईल आहे हा. तुझ्या मम्मीचा मोबाईल आहे? कोण बोललं? माझा मोबाईल आहे तो. देवा, लाईट गेली, काय करायचं? उठ ना रिया, उठ ना. अय्या, पी घेतली दादानी. झोप तर बघा, उठवत नाहीये. 2.5 तास झाले झोपली तरी पण उठत नाहीये. दिया, कोण आहे का आजी?
आजी आहे सानू ए सानू ये रियाने कसा उद्योग केलाय बघा नाकाला. बघू बघू रिया बघू बघू दाखव हे बघ पडली असते. इकडे इकडे तू इकडे बघ कसं लागलं. कसा उद्योग केलाय बघा पायऱ्यावरून पडली. बघा पायऱ्यावरून पडली तर अगं तर तर इथे लागलं. सांगू दाखव तू किती छान छान ड्रेस घातले. दाखव ना इथं उभी राहा. दार लाव याला लाव. पी गे रियाची बस बस सोड. गोल फिर आणि रिओ किती क्यूट आहे. नाही आता वाजलेले आहेत 5 आणि मी चाललोय मावशीकडे. काय मोठे मला किती बोलते ये ये तरी पण तिथं जाऊन बसले आणि येत सुद्धा नाही. आणि माझ्या मागे मग ही रिया पण येते लगेच. चला आता आम्ही चाललोय मावशीकडे आणि मावशीकडून आत्याकडे जाणार आहे. सो इथे असे बरेचसे आमचे रिलेटिव्ह आहेत त्यामुळे सगळ्यांना असं एक एक दिवशी भेटायला जावं लागतं. सो माझी रिव पण आता मस्त इथे रेडी झालेली आहे आवरून. सानू आली. सानू तिथे उभी राहा जा. हा ना लांब जा. तिथे किती छान टॉप घातलाय जीन्स घातले किती क्यूट दिसते. हा सानू सानू कुठं आली. सानू ए कुठं आली तू. आई बाबांकडे आली माऊकडे आली. मम्मी सानू पण पोच कसं देते. सानू ए रिव इकडे रिव ये ये. अरे वा अरे डोरा ती खाती तेच पाहिजे. ती करती तसंच करायचं सगळं. तिला गुडघ्याला लागलं हिला नाकाला लागलं. मी आंघोळ करताना बघितलं तिला गुडघ्याला लागलंय. सकाळपासून 10 वाजता बदलले तरी आणि आता पण आवडले. दिवस आवडले हिने काय करावं. गाडी घेऊन बाहेर बापरे माऊ काय घेऊन आली अय्या. थँक्यू बोल माऊ थँक्यू. बघ ना पडली ना. काल पण पडली आणि आज पण पडली सकाळी. या माऊ थँक्यू बोल माऊला सानू. वा आता मी आली आहे माझ्या मावशीच्या घरी. मावशीच्या घरी मी खूप दिवसांनी आली आहे. मावशीचं घर आधी वेगळं होतं आणि आता नवीन बंगलो बांधला आणि खूप छान आहे. मी पहिल्यांदाच मंदिर. वाव किती सुंदर मंदिर.
हे माझे आजी आणि बाबा, माझे मम्मीचे मम्मी आणि पप्पा. मी बसत्या आणि आपण आम्ही आता टेरेसवर आलोय मावशीच्या. हा आहे मावशीचा टेरेस. सानूला आणि रिवला खालीच ठेवलंय. ऊन खूप चमकते डोळ्यावर. आत्ता 7 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे. देवीचं मंदिर आहे, खूप छान देवी आहे तिकडे. आम्ही आत्ता मंदिरात चाललेलो आहे. आमचं गाव आहे नारायणगाव आणि आता आम्ही चाललो आहे देवीच्या दर्शनासाठी, कारण आजपासून आमच्या गावची यात्रा चालू झालेली आहे. त्यामुळे परवा मिरवणूक वगैरे असते ना, तर खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप गर्दी असते. त्या दिवशी तर खूप टाईममध्ये खूप वेळ लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. त्यामुळे आम्ही आजच दर्शनासाठी चाललो आहे. आज एवढी गर्दी नाही आहे, थोडीशी गर्दी आहे, थोडीशीच आहे गर्दी. परवा पण जाणार आहे, पण परवा या दोघींना घेऊन लाईनमध्ये उभं राहणं पॉसिबल नाही आहे मला. त्यामुळे मी आताच दर्शन करून येणार आहे देवीचं. सो चला तुमच्यासोबत पण शेअर करते सगळं. आणि खूप सुंदर आहे सगळं. मंदिर पण खूप छान आहे, खूप मोठं आहे. आणि जमलं तर आम्ही आजच जत्रेतसुद्धा जाऊया. जमलं तर आम्ही आजच जत्रेतसुद्धा जाणार आहे. पहिलाच दिवस आहे आज, गर्दी कमी असेल म्हणून. त्यानंतर मग डायरेक्ट मी सानूचे पप्पा माझे हस्बंड आल्यावरच जाणार, कारण या दोघी खूप जास्त त्रास देतात. आता फक्त थोडंसं फिरून येतो आणि चला बघूया. माझ्या मोबाईलची बॅटरी लो झालेली आहे, पण बघू मी मम्मीच्या मोबाईलवरून वगैरे शूट करेल. जर जमलं तर शूट करेल, नाहीतर मग थोड्या क्लिप्स तुमच्यासोबत पुढे शेअर करेल. ठीक आहे. म्हणजे तिला हेच नाही, अजिबात जायला नको म्हणते कोणाकडे. अय्या लाडू 2-2 हातात. मज्जा आहे, मज्जा आहे, रियाची मज्जा आहे. चला चला इकडून जाऊ, मम्मी येईल. बहुतेक मंदिरात काढायचे का काय फोटो? मस्त ना, किती सुंदर मंदिर सजवलंय. हा जा. मी इकडंच या रिया. अरे वा वा रिया. अरे यार ही रडणार. नाही रडायचं. गाडी चालव ए सानू, रिया बघ, रिया कशी बसली बघ रिया. अरे काय बोलला माझ्या ह्यांना. पागल बोल रे घ्या. सानू थांब थांब थांब. आधी बसायचं. याच्यात कशी बसली असती मग. ए चालू चालू नको चालू. अरे तिचं बघून ही पण रडायला लागली. मला सोडून
बोलले ती आधी बोलले बसायचं आणि नंतर रडायला लागली. जाऊ दे बसू दे आता बसू. सानू चॉकलेट खायचं चॉकलेट. थांब थांब थांब. आईस्क्रीम खायची आईस्क्रीम. थांब 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 बाबा थांब. सानू सानू नुसता त्रास देते. हे घ्यायचं ते घ्यायचं आणि नुसती रडते. आणि ही तर आत्ताशी खाली उतरली आहे. उतरतच नव्हती. नुसतं रिऊ रिऊ धर 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 हे घे खाऊ. नुसतं त्रास देते. हेच पाहिजे तेच पाहिजे तेच पाहिजे. हा गाडी पाहिजे. तिथं मी पाळण्यात बसवले या दोघींना कारमध्ये. तर सानू इतकी रडायला लागली. सानूचं बघून रिया सुद्धा रडायला लागली. एकाचे 50 रुपये गेले. 100 रुपये वाया असेच. 100 रुपये तर इथेच वाया घालवले सानूनी. 20 रुपयाचं कोणाला दोघींना 2? सानूला रिवला. हा काय मस्त. माझ्या तर हातात आहेच ना. आता आपल्याला घेतला हातात. हा मग काय. चौघीने घेणार होते. आईनी काय घेतलंय? गंगा घेतलाय रिवला. आणि सानू तुला दाखव काय घेतलं आईनी. अय्या ते खाऊ. इतका त्रास देतात ना दोघी. जे पाहिजे ते पाहिजे हेच पाहिजे तेच पाहिजे. दोघींना वेगळे वेगळे गदे घेतलेत मम्मीने. आम्ही तिघींनी हे मेकअप पाऊच म्हणजे मेकअप ऑर्गनायझर पाऊच घेतलेले आहेत. एक कलर हा मम्मीचा आहे पिंक कलर. त्यानंतर हा आहे माझा आणि हा आहे पूनमचा पिंक सॉरी येलो. किती मस्त होते ना तिन्हीवर. जास्त काही शॉपिंग नाही केली. सानूने आणि रिवने एवढा त्रास दिला ना तर काय घ्यायचं मन पण झालं नाही माझं. हे घेतलं मम्मीने. असाच विचार करायचा चांगला. पूनम लाईट गेले. दिसतच नाहीये. कोणीच दिसत नाहीये. कोणीही दिसत नाहीये. सानूचा डान्स चाललाय. ढोल वाजतायत. ढोल ताशे. सानूचा डान्स चाललाय. मस्त ढोल वाजतायत बाहेर. ढोल ताशा. लाईट गेलेली आहे. आत्ता वाजलेले आहेत 10:10 वाजलेले आहेत आणि इथे लाईट गेली आहे. हा आहे तो चार्जिंगचा बल्ब लावला इथे किचनमध्ये. खूप दमलो. इतकं दमलो आहे ना. रिया तर झोपली आहे. आणि इथे बघा मला इथे मी मगाशी आरशामध्ये बघितलं जस्ट. इथे माझ्या भांग्यामध्ये इथे बघा इथे मला कुंकू भरलं आहे. कुंकू लागलं आहे. जेव्हा आम्ही देवीचं दर्शन घेत होतो ना तेव्हा देवीसमोर मी जेव्हा डोकं खाली असं ठेवलं दर्शनासाठी तेव्हा ते तिच्या देवीच्या पायाचं कुंकू माझ्या भांगेत भरलेलं आहे. माझ्या भांगेमध्ये लागलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की देवीने मला आशीर्वाद दिलेला आहे की सदा सुहागन. चला तर आता रिया तर झोपली आहे. चला आता माझ्या मोबाईलची चार्जिंग फक्त 5% आहे. चला मी हा ब्लॉग इथेच एंड करते. आता माहीत नाही लाईट कधी येईल. बघतो आता झोपतो. नेक्स्ट ब्लॉग लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल इंटरेस्टिंग. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडला इथपर्यंत बघितला असेल तर लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला कसं वाटलं ते. तर चला आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटूया नेक्स्ट अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.